आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच आग्रही होते। अजितदादांसोबत मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात 3 ते 4 वेळा चर्चा देखील केली होती। राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याचा मुंडेंना इशारा दिला होता। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राजकारणातलं वातावरण बदललं। धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा झालेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला। मात्र देवेंद्र फडणवीस हे सगळं प्रकरण समोर आल्यापासून फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आग्रही होते असं देखील समोर येतं आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते। यापूर्वी 3 ते 4 वेळेस अजितदादांसोबत त्यांनी चर्चा देखील केली होती। स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं। शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल। देवेंद्र फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर वातावरण बदललं आणि आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी तो लगेचच स्वीकारला देखील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।